आजच्या डिजिटल युगात आणि सोशल मीडियाच्या जमान्यात इम्प्रेशन मारण्याचा वेळ तरुणाईच्या कसं अंगाशी येऊ शकतं याचं एक धक्कादायक उदाहरण नागपुरातून समोर आलं आहे। नागपूरच्या कळमना भागात एक अशी चोरी झाली ज्यामागचं कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेलेत। घटना घडली 27 आणि 28 मेच्या रात्री। राहुल जयचंद बत्रा यांच्या कळमना येथील सॅनिटरी आणि लक्झरियस नळांच्या गोदामाला चोरट्यांनी निशाणा बनवलं। गोदामाच्या वरच्या मजल्यावरील टीनाचं छप्पर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि तब्बल 11,39,710 रुपयांचे महागडे नळ चोरून फरार झाले। ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेरामध्ये कैद झाली होती। घटना उघडकीस येताच कळमना पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले। DCP परिमंडळ क्रमांक 5च्या अन्नपूर्णा सिंग, ACP रोहित ओव्हाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील 25हून अधिक CCTV कॅमेरे खंगाळले। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मिनीमाता नगर येथील 2 विधी संघर्ष बालक आणि चोरीचा माल अवघ्या 20,000 विकत घेणारा फेरीवाला इरफान अली उर्फ इम्मू याला बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या संपूर्ण कारवाईची माहिती पोलिसांनी दिली। त्यांनी सांगितलं, तपासादरम्यान निष्पन्न झालं की 2 विधी संघर्ष बालकांनी जी चोरी केली आहे त्यांच्याकडे कारण जाणून घेतलं असता त्यांचं म्हणणं होतं की मैत्रिणीला महागडा iPhone गिफ्ट द्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, पैशांची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली आहे। फिर्यादी नामे राहुल जयचंद बत्रा यांचे गोडाऊन आहे, टाईल्सचे गोडाऊन, टाईल्स आणि त्याच्यामध्ये आपले जे बाथरूमचे नळ वगैरे आहेत, लक्झरियस नळ वगैरे असं एक गोडाऊन आहे त्यांचं। आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 1/6/2026 रोजी काही अज्ञात आरोपितांनी चोरी केल्याने जवळपास 11,39,710 रुपयाचे किमतीचे नळ, एक लक्झरी नळ चोरी करून गेले होते। त्या अज्ञात आरोपिताविरुद्ध आपण पोलीस ठाणे कळमना येथे 535/26 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 305 331 331 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी माननीय झोन 5 मॅडम श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, तसेच ACP सर श्री कळमना विभाग श्री रोहित ओव्हाळ सर आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर, तसेच तपास पथकातील सर्व स्टाफ आम्ही घटनास्थळी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर माननीय झोन 5 मॅडम यांनी आम्हाला घटनास्थळी काही सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचनाच्या अनुषंगाने परिसरातील घटनास्थळाच्या जवळपासचे कॅमेरे पाहिले आम्ही आणि आमचे जे सोर्स होता, इंटरनल सोर्स आमचा, तो ऍक्टिव्ह केला आणि आम्हाला अशी माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून की मिनीमाता नगर येथे राहणारे जे 2 विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी ही चोरी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं आणि 2 विधी संघर्ष बालक यांना स्टाफच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्या पालकासमक्ष आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यामध्ये जे नळ चोरी करण्यात आले होते ते चोरलेले नळ त्यांनी यशोधरा नगर येथे राहणारा एक फेरीवाला आहे, त्याचं नाव आहे इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली, राहणार फुकटनगर यशोधरा, सदर इसमाकडे त्यांनी सर्व मुद्देमाल 20,000 रुपये किमतीमध्ये विकलेला आहे असं आम्हाला तपासात निष्पन्न झालं। तपासात निष्पन्न झाल्यावरून आम्ही लगेच टीम रवाना करून इरफान अली याला ताब्यात घेतलं आणि इरफानला ताब्यात घेऊन आम्ही त्याला अटक केली। अटक दरम्यान त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानेही गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि सर्व मुद्देमाल त्याने जे खरेदी केला होता ते मुद्देमाल त्याने परत केलेला आहे। जवळपास 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि इरफान अटक आहे। त्याचा PCR आपण 4/6/2026 रोजी तो आपल्याला मिळालेला आहे। इरफानकडे बाकी तपास सुरू आहे आणि सदरची कारवाईमध्ये आपण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 2 विधी संघर्ष बालकांनी जी चोरी केलेली आहे त्यांच्याकडे कारण जाणून घेतलं असता आपण त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला महागडा iPhone द्यायचा होता त्याला गिफ्ट, आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्याने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आपल्याकडे। आणि सदरची कारवाई माननीय झोन 5 मॅडम श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, तसेच ACP कळमना विभाग श्री रोहित ओव्हाळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पठाण सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पथक, अंमलदार पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार मंगेश लोई, पोलीस अंमलदार अनिल जाधव आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल घोळकर यांनी या टीमने मिळून ही कारवाईला अंजाम दिलेला आहे। प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं म्हटलं जातं, पण गर्लफ्रेंडला महागडा आयफोन गिफ्ट करण्यासाठी आणि तिच्यासमोर स्वतःचं वजन म्हणजेच इम्प्रेशन वाढवण्यासाठी या अल्पवयीन मुलांनी
थेट गुन्हेगारीचा रस्ता निवडला. खिशात दमडी नसताना केवळ इम्प्रेशन मारण्याच्या नादात या मुलांना आता थेट कोठडीची हवा खावी लागत आहे. त्यामुळे अशा चुकांमधून तरुणाईने वेळीच धडा घेण्याची गरज आहे. क्षितिजा देशमुख, lokmat.com, नागपूर.